आपल्याला मिळालेलं आयुष्य खरंच किती सुंदर देणगी आहे ना आपल्यासाठी. आणि प्रत्येक श्वासात देवाची कृपा दडलेली असते. म्हणून दररोज स्वतःकडे, आपल्या माणसांकडे आणि देवाकडे कृतज्ञतेने पाहिलं पाहिजे. कारण जे आहे तेच सर्वात मौल्यवान आहे. हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? तर मस्तच राहा. मी प्रियंका तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते एका नवीन अशा ब्लॉगमध्ये. तर आय होप तुम्ही सगळे खूप छान, आनंदी आणि मस्त मजेतच असाल. कधी कधी आपल्याला खूप छान वाटतं ना, सकाळी एकदम असं पहाटे उठून जेवण वगैरे बनवणं किंवा किचनमध्ये येणं आणि सकाळी सकाळी इतकी थंड छान गार हवा सुटलेली असते ना, खूप मस्त वाटतं किचनमध्ये सकाळी सकाळी काम वगैरे करायला. तर आज सकाळी पण मी खूप लवकरच उठले होते, कारण आम्हाला जायचं होतं आज लग्नाला आणि तिकडे जाण्यासाठी ना आम्हाला 3 ते 4 तास लागणार होते. म्हणून म्हटलं घरूनच छान असा नाश्ता वगैरे करून निघू, म्हणून रवा इडलीचं भिजत घातलं होतं. तर इडली करायला घेतली होती आणि स्मित पण घरीच होता. तर म्हटलं त्याला पण नाश्त्याला किंवा दुपारी जर त्याने खाल्ली तर तीच होऊन जाईल, कारण आम्ही घरात नसलो ना की तो पूर्णपणे जेवत नाही. म्हणून सकाळी लवकरच उठले होते आणि केसांना पण ऑइलिंग वगैरे केलं होतं रात्री. केस पण धुवायचे होते, तर म्हटलं लवकरच उठूया, कारण मग खूप पुन्हा घाईघाई होते. कधी कधी काय होतं ना, काही नाती खूप जपावी लागतात, कारण आपण ती मनाने जोडलेली असतात किंवा माणुसकी खातर जोडलेली असतात. आपली एक वेगळीच अटॅचमेंट असते, त्याच्यामुळे ना काही नाती खूप जपावी लागतात, माणसं जपावी लागतात. तर असंच काही आमच्या बाबतीत होतं. आणि यांची मांडलेली बहीण आहे, तर तिच्या मुलीचं आज लग्न आहे आणि तिने ना खूप खूप म्हणजे खूप आग्रह केला होता की तुम्ही याच लग्नाला. आणि तिने खूप लांबून येऊन पत्रिका वगैरे दिली होती घरी. आणि आमचं असं झालं की चल आता एवढ्या लांब येऊन पत्रिका दिली आहे तर आपण जाऊन येऊया. भले 2-4 तास आपले जातील, पण जाऊया. त्यांना पण थोडं बरं वाटेल, म्हणजे आनंद होतो ना की आपल्या आपल्या जवळची अशी कोणती व्यक्ती आली तर आपल्याला पण किती आनंद होतो, तर तसाच त्यांना पण होईल. तर आम्ही विचार केला की आम्ही दोघेच जाऊन येऊ, कारण स्मितला पुन्हा एवढ्या तासाचं ट्रॅव्हलिंग वगैरे तर त्याला काही जमत नाही. तर आम्ही विचार केला की दोघेच जाऊन येऊया, कारण आम्ही वन डे रिटर्न येणार होतो, काही थांबणार वगैरे नव्हतो. एकीकडे इडली शिजायला ठेवून लुसीचं जेवण बनवायला घेतलेलं, आणि तिला रोज चिकन भात वगैरे असं काही लागतं. एखाद दिवशी दही भात वगैरे जर दिला ना तर ती खूप कंटाळा करते जेवायला, आणि आता तिला चिकनची सवय झाली आहे तर ती चिकन भातच तिला आवडतो. तर आता चटणी करायला घेतली, आणि चटणीत तुम्ही असं दही वगैरे असं काही टाकता का? 1 चमचा दही किंवा आपली भाजलेली डाळ वगैरे असते चण्याची, तर तुम्ही ती थोडी थोडी टाकली ना आणि 1-2 स्पून असे दह्याचे, इतकी छान सुंदर चटणी होते ना, तर तुम्ही करून बघा. खूप मस्त चटणी होते. आणि हल्ली ना मी हा इडली रवा भरते, तर आणि त्याचीच इडली बनवते. ते तांदूळ भिजत घाला आणि मग ते वाटा, खूप म्हणजे ते खूप टेन्शनचं काम वाटतं मला. आणि त्याच्यामुळेच मी हा इडलीचा रवा भरते, आणि खूप इझिली मस्त अशा इडल्या होतात याच्या, आणि खूप स्पॉन्जी पण लागतात. म्हणजे खूप अशा मऊसूद इडल्या होत्या. जर आपण गरम गरम खाल्ल्या ना तर खूपच छान लागतात. तर जेव्हा मला केस धुवायचे असतात तर त्याच्या 1 दिवस म्हणजे रात्री, आदल्या दिवशी रात्री मी केसांना ऑइल वगैरे लावून ठेवत असते. आणि केस वगैरे वॉश करून घेतली. कपडे मी वेगळी घातली, लगेच काय मी साडी वगैरे घातली नाही, कारण माझी अजून थोडीफार कामं वगैरे बाकी आहेत. तर ती करून घेईल, नाश्ता वगैरे किंवा चहा कॉफी ते बाकी आहे, कारण साडी घालून पुन्हा ती सगळी कामं करणं मला काही जमत नाही. तर त्याच्यामुळे म्हटलं आता सध्या मी दुसरे कपडे घालेन आणि नंतर मग पुन्हा चेंज करेन. तर आता इथे माझं जे पण काही आहे स्किन केअर रुटीन माझं मॉर्निंगचं वगैरे, तर ते करून घेते आहे. आपलं जे नेहमीचंच मॉइश्चरायझर, सनस्क्रीन किंवा काही एखादं सिरम वगैरे असेल तर ते, बाकी दुसरं काही नाही. मेकअप तर मी असं काही करत नाही, म्हणजे असं फाउंडेशन म्हणा किंवा काय असं काहीच मी लावत नाही, म्हणजे कन्सिलर किंवा काहीच मी लावत नाही. फक्त माझं जे आपलं कॉम्पॅक्ट किंवा असं स्किन केअर रुटीन आपलं जे आधी आहे तर तेच मी करून घेते, आणि नंतर फक्त कॉम्पॅक्ट वगैरे किंवा आयलायनर म्हणा, मस्करा म्हणा, लिपस्टिक, ह्याच अशा सिंपल गोष्टी मला आवडतात. खूप जास्त असं फाउंडेशन, कन्सिलर, हे असं मी एवढं काही फंदात पडत नाही मेकअपच्या.
आणि त्यातल्या त्यात असं ट्रॅव्हल वगैरे करून मग जर असं खूप लांब वगैरे जायचं असेल तर मग तर नाहीच करत. जर घरातल्या घरात काही फंक्शन वगैरे असेल, कुठे जास्त ट्रॅव्हलिंग वगैरे नसेल, तर मग तेव्हा मी करते थोडाफार मेकअप. म्हणजे फाउंडेशन मी अजून काही असं स्पेसिफिक असं काही फाउंडेशन यूज करत नाही आहे. कॉम्पॅक्ट वगैरे किंवा बीबी क्रीम असेल आपली छोटी, तर ती मी यूज करते. जास्त असं काही नाही. तर आज मी साडी ती घालणार होते जी मी दिवाळीला घेतली होती. तर ही त्या साडीला आता मुहूर्त आला आहे आणि ती साडी मी घालायला घेतली आहे. तर ही साडी काश्मीरी सिल्क साडी आहे आणि इतकं छान फॅब्रिक आहे ना हिचं, इतकं सॉफ्ट आणि शायनी आहे ना ही साडी, तर खूप मस्त वाटते. आणि त्याच्यावरती मी हा रेडीमेड ब्लाऊज घेतला आहे. काहीतरी 800 का 900 रुपयाचा मी हा ब्लाऊज घेतला आहे. त्याच्यावर पण असं छोटंसं सिम्पल एम्ब्रॉयडरीचं वर्क वगैरे आहे, असा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घेतला. आणि साडीच्या आतमध्ये सहसा मी कॉटनचे वगैरे ते परकर किंवा पेटिकोट येतात, तर ते मी यूज नाही करत. असे शेपवेअर यूज करत असते, जेणेकरून साडी इतकी छान बसते ना अंगावरती, मस्त चापून चोपून एकदम छान, इकडे तिकडे कुठेच हलणार नाही, काही नाही. निर्या वगैरे खूप छान मस्त असा त्या पेटिकोटने ना एकदम छान असा शेप येतो आणि मस्त बसते साडी. जर चांगल्या क्वालिटीचं छान फॅब्रिकचं असं शेपवेअर जर आपण घेतलं ना, तर ते खूप छान टिकतं, लाँग लास्टिंग एकदम छान राहतं आणि असं इरिटेशन वगैरे होत नाही, काही नाही. त्याला खाली असा एक छान कट असतो. पाहिजे तर मी तुम्हाला दाखवेन, माझ्याकडे 2-3 शेपवेअर वगैरे आहेत, तर मी तुम्हाला दाखवेन कधी पाहिजे तर. त्याला एक छान कट असतो, तर बसायला उठायला एकदम अगदी कम्फर्टेबल असतं. असं काही नाही की आपण एकदम असं अवघडून वगैरे बसल्यासारखं असं काही नाही वाटत मला तरी. तुम्ही पण नक्की यूज करून बघा शेपवेअर, एकदम कम्फर्टेबल असतात आणि खूप छान साडी बसते. तर आता साडी वगैरे घालून इथे मी मस्त रेडी झाले होते. हेअरस्टाईल तर काय मला जास्त काही हेअरस्टाईल वगैरे येत नाही. माझी ही साधी सिंपल अशी हेअरस्टाईल आहे. एकदम स्ट्रेट कट, म्हणजे स्ट्रेट जी केसं असतात तर ती मला आवडतात आणि त्याच्यावर असा छोटासा छानसा गजरा. तर आहोंना सांगितलं होतं गजरा लावायला आणि त्यांना अशी जास्त काही आयडिया नाही आहे गजरा लावायची. पण आज ते बोलले की चल मी तुला लावून देतो गजरा, आणि म्हणून त्यांनी लावून दिला. तसं तर मी काल खूप मोठा असा गजरा आणला होता, तुम्हाला दिसतं इथे, आणि तो सगळा खराब झाला होता. तर त्याच्यातला असा छोटासा गजरा उरला होता, तर तोच मी लावला होता, जो चांगला होता तो. आणि बघा अशी छान अशी रेडी झाले होते. तर अशी सिंपल छान अशी मी रेडी झाले होते आणि तुम्हाला दिसतच असेल की साडी पण इतकी छान चापून चोपून बसलेली आहे. तर आम्हाला निघता करता तरी पण आम्हाला 9:30-10 वाजलेच. आपण कितीही लवकर उरकण्याचा प्रयत्न जरी केला तरी शेवटी जो टाईम व्हायचा तर होतोच. आता अहोंची ही जी कपडे आहेत आणि माझी ही साडी, तर ही दिवाळीची आहे. कारण दिवाळीमध्ये आम्ही काही म्हणजे सेलिब्रेशन वगैरे केलं नव्हतं, तर आम्ही तीच कपडे आज घातले आहेत. आणि आम्ही असं कॉन्ट्रास्ट नाही आहे, सेमच कलर आहे. म्हणजे त्यांचा लाईट पिंक आणि माझा एकदम असा बर्गंडी चॉकलेटी किंवा असा वांगी कलर अशा टाईपमध्ये ती साडी आहे. आणि रस्त्यामध्ये जाताना बघा आम्हाला ही पालखी लागली होती आणि मस्त असं दर्शन वगैरे पण घेतलं आम्ही. खूप छान वाटतं ना अशा गोष्टी बघायला. आणि खरंच ना नशीब पण लागतं अशा गोष्टींचं. म्हणजे ज्ञानेश्वरांची पालखी होती, ज्ञानेश्वर माऊलींची पालखी होती आणि तिचं असं दर्शन मिळणं, भेटणं, तर खूपच नशीबवान आहोत असं आम्ही बोललो सुद्धा तेव्हा, की आपल्याला नशिबाने त्या पालखीचं दर्शन पण झालं. आणि आम्हाला येताना 2 पालख्या लागल्यामध्ये, दुसरी कोणाची होती माहिती नाही, पण अशीच पालखी होती सेम, कदाचित तीच असेल. म्हणजे काही काही गावांमधून अशा वेगवेगळ्या निघतात, तर तशीच असेल मे बी. आणि आमचं ते पण खूप छान दर्शन झालं. तर आता घरी नाश्ता वगैरे करून आलो होतो आम्ही, तर मध्ये काही जेवायला वगैरे कुठे नाश्त्याला वगैरे आम्ही काही थांबलो नाही. मस्त असा ताकाचा एक ग्लास पिलो आणि खूप छान मस्त ताक होतं तिथे. आणि नंतर हॉलवर येऊन पोचलो होतो.
हॉलवर आल्याच्या नंतर आमचा टाईम जो झाला होता तर तो नेमका जेवणाचा टाईम झालेला. आम्ही बसलो होतो जेवायला आणि छान असं जेवण होतं, साधं सिम्पल असं. आणि आहोंच्या आवडीचे गुलाबजाम होते आणि त्यांचे तर इतके फेवरेट आहेत की बस रे बस, म्हणजे ते कितीही गुलाबजाम दिले तरी ते खातील असं असं आहे त्यांचं. आणि मनसोक्त असे गुलाबजाम खाल्ल्याच्यानंतर त्यांचा फेस बघा कसा आहे इथे, जे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स आहेत तर ते तर काय बघण्याजोगेच होते. जेवण झाल्याच्या नंतर छान गिफ्ट वगैरे दिलं आणि ज्यांच्या घरचं लग्न वगैरे होतं तर त्यांना पण भेटलो आणि त्यांना पण खूप आनंद झाला होता आम्हाला बघून. आणि आम्हाला पण छान वाटलं की चला आपण एवढं लांब आलो आहे, तर त्यांना पण बरं वाटलं. आणि हे काय आहे, तुमच्याकडे काय म्हणतात याला? आमच्याकडे देवक म्हणतात. आमच्याकडे देवकाला असं म्हणजे लग्नामध्ये असं देवक काढतात. आणि तुमच्याकडे काय म्हणतात हे मला नक्की सांगा. तर संध्याकाळी 4चं लग्न होतं तर आम्ही काही लग्नाला वगैरे थांबलो नाही. त्यांना भेटून वगैरे आम्ही निघालो आणि माळशेज घाटामध्ये आम्ही थांबलो. तर ह्या असं काही शूट वगैरे आम्ही केलं होतं आणि तिथे छान फोटोशूट वगैरे आम्ही केलं. मस्त असे छान छान फोटो काढले होते. मला वाटतं नवरा नवरीपेक्षा ना आम्ही जास्त फोटो काढले असतील. आणि तिथे बघा आम्हाला हे असं काहीतरी दिसलं होतं आणि मी इतकी घाबरले होते. आणि फर्स्ट टाईम मी असा एवढा जवळून साप बघितला होता. बाप रे बाप, खूप घाबरले होते. आणि हा बघा माकड आणि आमची मजा बघत होता. खूप सारे फोटो आणि व्हिडिओज वगैरे काढून झालेत आणि आता चहा प्यायचा आहे. फोटोग्राफर लग्नाला किती वेळ होते तू? फोटोग्राफर दमलेत व्हिडिओ काढून फोटो काढून. आणि हे आपलं लग्न किती वेळ झालं आणि फोटो सेशन किती वेळ झालं ते पण सांगा त्यांना, नाही का? नवरीपेक्षा जास्त फोटो काढले असतील ना? नवरीपेक्षा जास्त फोटो काढलेत. चहा वगैरे घेतो मस्तपैकी एक छान. सो मॅडमला चहा प्यायचा मूड झाला होता. आम्ही चहा पितोय, आमच्या मॅडम पण चहा पितोय. ठीक आहे, हे आमच्या मॅडम, आम्ही त्यांचे, ह्या आमच्या मॅडम, आम्ही त्यांचे असिस्टंट. जिथे उभे राहा बोलणार तिथे उभे राहणार, जिथे बसा बोलणार तिथे बसावं लागतं आम्हाला. ऑप्शन नाही आम्हाला काही, बस करायचंय. चहा प्यायला या. चहा मस्त आहे चहा. तर छान असा सनसेट पॉईंट पण भेटला आम्हाला. खूप छान मस्त एन्जॉय केलं आम्ही. खूप छान मस्त मस्त फोटो काढले, मस्त मस्त व्हिडिओ वगैरे शूट केले आणि त्याच्यानंतर मस्त निघालो. आणि संध्याकाळ बघा ही अशी काही दिसत होती. इतकं छान वाटतात ना काही अशी दृश्य नजरेला दिसलेली. आणि आपण असं कधीतरीच असं बाहेर जातो एवढा लांब वगैरे, आणि आम्ही मस्त फुल एन्जॉय केलेलं. लग्नापेक्षा आम्ही वन डे ट्रिपच जणू काही असं गेलो आहे. वन डे ट्रिपला असं आम्ही एन्जॉय केलं होतं आणि खूप मस्त मजा पण आलेली आम्हाला. आला ना 4 जण. अरे इथले सगळे व्हिडिओ फोटो मस्त चालेल. चालेल ना? छान आलेत सगळे फोटोज वगैरे मस्त. तर आता आम्ही निघालोय लग्न वगैरे करून. लग्न वगैरे झालं आणि नवरा नवरीला मस्त भेटलो वगैरे, गिफ्ट वगैरे दिलं आणि निघालो. तर लवकरच निघालेलो. तर आम्हाला रस्त्यामध्ये येता येता मस्त सनसेट पॉइंट भेटला. काय हे सनसेट पॉइंट नाही, हे काय कोणता घाट? माळशेज घाट. माळशेज घाटामध्ये आम्हाला मस्त सनसेट पॉइंट वगैरे भेटला. तर आम्ही तिथे मस्त फोटो आणि व्हिडिओज वगैरे खूप 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 काढलेत आणि तुमच्यासोबत नक्की शेअर करेन मी शॉर्ट व्हिडिओमध्ये वगैरे. आणि काय ऍक्च्युली आता काउंट करायला लागते की नवरीने ऍक्च्युली एक्झॅक्टली जास्त फोटो काढलेत की आता नवरीकडे गेलेल्या पाहुण्यांनी जास्त फोटो काढलेत, म्हणजे आम्ही. मला असं वाटतं की आम्हीच जास्त फोटो काढले असणार आहेत आज, कारण सकाळपासून ते आत्तापर्यंत आम्ही एवढे फोटो काढलेत आणि एवढे व्हिडिओज काढलेत ना, बस रे बस. आणि स्पेशली ह्या साडीवर तर इतके छान फोटो आलेत ना, म्हणजे जो कलर कॉम्बिनेशन वगैरे आहे ना साडीचं, तर खूपच भारी, म्हणजे भारीच फोटो आलेत. आणि मस्त छान एन्जॉय केलंय आम्ही आज. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.